बिग बॉस मराठीच्या घरातून आज कोणाचं होणार मिडनाईट इव्हेक्शन? मित्रांनो, काल राखी सावंतने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतल्यानंतर बाकी उरलेले सगळेच कंटेस्टंट हे टॉप 6 मध्ये गेले आणि या टॉप 6 कंटेस्टंट पैकी तन्वी कोलते तिकीट टू फिनाले हा टास्क जिंकल्यानंतर थेट फिनालेमध्ये पोहोचली. त्यामुळे उरलेले सगळे सदस्य हे नॉमिनेशनमध्ये आले. शनिवारचा भाऊचा धक्का संपल्यानंतर रितेश भाऊने जाहीर केलं की उरलेले सगळेच सदस्य हे नॉमिनेट असणार आहे आणि त्यांच्यासाठी वोटिंग प्रक्रिया सुरू होणार आहे. तर ती वोटिंग प्रक्रिया आज दुपारी 1:30 वाजेपर्यंत, म्हणजे आज सोमवार दिनांक 13 एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजेपर्यंत ही वोटिंग प्रक्रिया सुरू असणार आहे. आणि त्या 5 कंटेस्टंटपैकी आज एक सदस्य हा मिडनाईट इव्हेक्शन अंतर्गत बिग बॉसच्या घराबाहेर जाणार आहे. तर बघूया कोण जाऊ शकतं आज बिग बॉसच्या घराबाहेर. तर मित्रांनो, जे काही 5 सदस्य आहेत त्या 5 सदस्यांबद्दल थोडंसं बोलूया आणि त्यानंतर कोण जाईल घराबाहेर हे जाणून घेऊया. यामध्ये राकेश बापट या सदस्याबद्दल बोलायचं झालं तर राकेश बापट तसा गेम खेळताना आपल्याला नक्कीच दिसला नाही. असा स्ट्रॉंग गेम त्याचा बिग बॉसच्या घरामध्ये दिसला नाही आणि त्याने काल भाऊच्या धक्क्यावरती देखील जाहीर केलं की मी एवढा स्ट्रॉंग कंटेस्टंट नाहीये. माझ्यापेक्षा देखील स्ट्रॉंग कंटेस्टंट घरामध्ये आहेत. आणि विशाल कोटियाने त्याला कासव हा टॅग दिला होता. कासवासारखा तू बिग बॉसच्या घरामध्ये खेळ खेळतोस आणि त्यानेही मान्य केलं. राकेश बोलत होता की नक्कीच मी कासवासारखा गेम खेळतोय, पण हा कासव आहे ना नक्कीच ट्रॉफीपर्यंत जाईल. हळूहळू का होईना तो ट्रॉफीपर्यंत जाईल. मित्रांनो, राकेशचा गेम तसा नाही दिसून आला बिग बॉसच्या घरामध्ये, पण तो नक्कीच एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आणि आता तो ट्रॉफी जिंकतो की नाही हे माहिती नाही, पण तो नक्कीच टॉप 5 मध्ये जाईल. या मिडनाईट इव्हेक्शन अंतर्गत तरी तो घराबाहेर जाणार नाही. तर मला असं वाटतं की राकेश नक्कीच सेफ असणार आहे. दुसरा कंटेस्टंट आहे तो म्हणजे विशाल कोटियान. मित्रांनो, विशाल कोटियान हा देखील बिग बॉसच्या घरातील एक नक्कीच स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. आपल्या मास्टर माइंड गेमने त्याने बिग बॉसचा खेळ नक्कीच पलटला आहे आणि रोखठोक मतं तो आपली मांडताना दिसतोय. टास्क ही त्याने पूर्ण सीझनभर व्यवस्थित खेळले आणि जिथे मतं मांडण्याची वेळ येते तेव्हा तो नक्कीच रोखठोक मतं मांडतो आणि मला तो देखील बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट वाटतो आणि या घडीला मिडनाईट इव्हेक्शन अंतर्गत तो देखील घराबाहेर जाणार नाही असं एकंदरीत स्पष्ट दिसते. तर तिसरी कंटेस्टंट ती म्हणजे दीपाली सय्यद. दीपाली ताईंवरती नेहमीच असा आरोप लावला जातोय, म्हणजे विरोधी टीमकडनं किंवा मग 1-2 वेळा रितेश भाऊने देखील सांगितलंय की तुम्ही ग्रुपमध्येच खेळता. तुमचा असा इंडिव्हिज्युअल गेम जास्त दिसून येत नाही. तर ते बहुतांशी खरं पण आहे. दीपाली ताई या जास्त इंडिव्हिज्युअल गेम खेळताना दिसल्या नाही. ग्रुप भोवतीच किंवा ग्रुपमध्येच खेळताना दिसल्यात आणि कुठेतरी त्यासाठी आहे ना, त्या खूप वीक देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. पण आता रिसेंटली या काही दिवसांमध्ये दीपाली ताई या रोखठोक आपली मतं मांडताना दिसतायत. नेहमीच त्या विरोधी टीमबद्दल बोलताना दिसतायत, परंतु आपल्याच ग्रुपच्या विरुद्ध त्या पहिल्यांदाच बोलताना दिसल्या या आठवड्यामध्ये. तन्वीबरोबर त्यांचं थोडंसं भांडण पाहायला मिळालं आणि तन्वी कसा डबल ढोलकीचा गेम खेळते, हे कालच्या भाऊच्या धक्क्यावरती देखील त्यांनी सांगितलं. तर एकंदरीत या आठवड्यात त्या इंडिव्हिज्युअल गेम खेळताना दिसतायत. आणि दीपाली ताई आहे ना, या मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत आणि दीपाली ताईंसाठी याकरताच बरेचसे कलाकार, म्हणजे मराठी असो, हिंदी असो, बरेचसे कलाकार हे दीपाली ताईंना सपोर्ट दर्शवताना दिसतायत आणि सध्या तरी दीपाली ताईंना चांगली वोटिंग होताना दिसते. काही लोकांना नक्कीच त्यांचा गेम आवडतो. तर आता रिसेंटली जो काही त्यांनी स्टँड घेतलाय, तर तोही काही लोकांना आवडताना दिसतोय. तर सध्या तरी दीपाली ताई यांना चांगला सपोर्ट मिळताना दिसतोय. वोटिंग ही चांगली होताना दिसते. त्यामुळे असे एकंदरीत वाटतंय की त्या देखील या मिडनाईट इव्हेक्शन नंतर बिग बॉसच्या घराबाहेर जाणार नाहीत. त्या देखील सेफ असतील असं एकंदरीत वाटतं. त्यानंतर अनुश्री माने. अनुश्री माने नक्कीच बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत. आपली परखड मतं ती मांडताना दिसते आणि जिथे इंडिव्हिज्युअल खेळायचं तिथे ती इंडिव्हिज्युअल खेळली देखील. जिथे ग्रुपमध्ये खेळायचं तिथे ग्रुपमध्ये खेळली देखील आणि ही एक खरंच खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आणि ती देखील या घडीला घराबाहेर जाणार नाही असं एकंदरीत स्पष्ट दिसतंय. आता मग उरली एकच कंटेस्टंट ती म्हणजे रेवा कौरसे. मित्रांनो, रेवा देखील बहुतांशी नक्की जिथे खेळायची वेळ आली तिथे ती खेळली, टास्क खेळली, मुद्दे देखील तिने मांडले. परंतु मला असं वाटतं ना, हे जे काही 4 कंटेस्टंट आहेत त्यापैकी नक्कीच रेवा यांचा गेम थोडासा वीक आहे या 4ही कंटेस्टंटच्या मानाने. आणि भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने थोडासा शनिवारी रेवा कौरसे हिचा गेम देखील एक्सपोज केला
की तू नाते बनवून राहतेस, तू गेम असेल म्हणजे टास्क असेल, तिथे नात्याला प्राधान्य देतेस, त्यांच्या विरुद्ध बोलत नाही. तर ही गोष्ट देखील काल भाऊच्या धक्क्यावरती तिने काढली, की मी तन्वीच्या विरुद्ध बोलायला पाहिजेत होतं, परंतु मला बोलता आलं नाही. आणि रितेश भाऊने हेही सांगितलं होतं, की जर राखीच्या जागेवरती तुम्ही नॉमिनेट असता, तर कदाचित तुमचाच नंबर लागला असता घराबाहेर जाण्यासाठी. तर रेवाचा एकंदरीत गेम पाहता आणि हे जे काही कंटेस्टंट आहेत तिच्यासोबत, ते पाहता ते खरंच चारही कंटेस्टंट या गेमच्या मानाने खूप स्ट्राँग आहेत आणि तेवढा रेवाचा गेम नाही वाटत. तर आज मिडनाईट इव्हिक्शन अंतर्गत रेवाच घराबाहेर जाईल असं चित्र स्पष्ट पाहायला मिळतंय. तर आज बघूया रितेश भाऊ येतात की बिग बॉसच रेवाला घराबाहेर काढतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. परंतु काल रितेश भाऊने सांगितलं की मी तुम्हाला थेट भेटणार आहे ते म्हणजे फिनालेमध्ये. तर आज जे काही एलिमिनेशन होईल तर ते कदाचित बिग बॉसच करतील असं एकंदरीत पाहायला मिळतं. तर काय वाटतं तुम्हाला कोण जाऊ शकतं आज घराबाहेर? मला तर वाटतं की रेवाच जाईल. जर रेवा गेली नाही तर मग कोण जाणार घराबाहेर हे कमेंट्स करून नक्की सांगा. आता माझ्या मतानुसार तरी रेवा घराबाहेर जाणार आहे. त्यामुळे साहजिकच इथे तन्वी टॉप 5 मध्ये आहेच. तन्वीसोबत विशाल आहे. त्यानंतर आरबी, अनुश्री आणि दीपाली असे 5 कंटेस्टंट हे नक्कीच टॉप 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यापैकी कोण ट्रॉफी जिंकतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण एकंदरीत तन्वी कुलतेचा गेम पाहता ही नक्कीच टॉप 2 मध्ये असेल असं पाहायला मिळतंय. आता तन्वीसोबत कोण जातं टॉप 2 मध्ये हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. म्हणजे नक्कीच असं वाटतंय की तन्वी ही टॉप 2 मध्ये असेल. आता तन्वीसोबत कोण असतंय? राकेश असतो, विशाल असते, अनुश्री किंवा दीपाली ताई हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला? आज कोण घराबाहेर जाईल आणि कोणते टॉप 2 कंटेस्टंट असतील आणि कोण जिंकेल बिग बॉस मराठी सीझन 6 ची ट्रॉफी? हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.